बाळूमामा देवस्थान ट्रस्टला बरखास्त करण्याची मागणी म्हणजेच देवस्थानच्या व्यवस्थेवर थेट अविश्वास दाखवणारी चुकीची मागणी आहे, असा ठाम सूर देवस्थानचे मानद अध्यक्ष धैर्यशील भोसले यांनी व्यक्त केलाय. गेल्या काही दिवसांपासून ट्रस्ट विरोधात सुरू असलेल्या चर्चांवर पडदा टाकत भोसले यांनी स्पष्ट शब्दात सांगितलं की देवस्थानची कामकाजे पारदर्शक पद्धतीने चालू आहेत. 2 वर्षाच्या चौकशीने सर्व शंका दूर केल्या आहेत. तरीही पुन्हा बारकाईने तपास करा. आम्हाला त्याचे स्वागतच आहे. मुदाळतिट्टा येथे झालेल्या बैठकीत आदमापूर परिसरातील काही कार्यकर्त्यांनी ट्रस्ट बरखास्त करा अशी मागणी केली होती. या पार्श्वभूमीवर भोसले यांनी स्पष्ट केलं की अशा मागण्या भाविकांमध्ये गोंधळ निर्माण करणाऱ्या असून देवस्थानच्या सन्मानाला धक्का पोहोचवणाऱ्या आहेत. दरम्यान ट्रस्टमधील काही पदाधिकाऱ्यांवर दाखल गुन्ह्यांबाबत देखील चर्चा झाली. लक्ष्मण होडगे, विजय गुरव आदींच्या संदर्भात तपास सुरू असून देवस्थानची प्रतिष्ठा अबाधित राखण्यासाठी दोषींवर कारवाई होणारच, अशी माहिती मिळाली आहे. ट्रस्टच्या कामकाजात अनियमितता, प्रोसिडिंगमध्ये फेरफार आणि लाखो रुपयांच्या व्यवहारावरून आधीच संताप उसळला आहे. मात्र मानद अध्यक्षांनी दिलेल्या भूमिकेमुळे आता या प्रकरणाला नवीन राजकीय आणि सामाजिक वळण मिळण्याची शक्यता आहे. न्यूज मराठी 24 साठी निरंजन पाटील, कोल्हापूर.